नमस्कार, मी राजरत्न जोंधळे। टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राइम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत। पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पुढील 1 तासात। या ठिकाणी जितेंद्र आव्हाडने शरद पवारच्या पक्षाच्या नेत्याने फाडला। ही शरद पवारच्या पक्षाची मानसिकता आहे। बाबासाहेबांच्या विचाराच्या विरोधातली हे लोक आहेत। त्याच्यामुळे आम्ही फक्त संविधान मानतो आणि संविधानाचा अपमान यांनी केलेला आहे। प्रश्न असा आहे की तुमच्या प्रश्नाचं उत्तरच मी दिलंय की हा देश फक्त संविधानावर चालेल। शाळेमध्ये अभ्यासक्रमात समाविष्ट तुमचा पाठिंबा आहे का विरोध आहे? एक सर्वात महत्त्वाची गोष्ट पत्रकार महोदय मी आपल्याला सांगतो की या ठिकाणी आम्ही संविधान मानतो आणि संविधानाने जे काही होईल ते आम्ही स्वीकारतो। जितेंद्र आव्हाडने बाबासाहेबांचा फोटो फाडलेला आहे। जितेंद्र आव्हाडच्या तोंडाला भविष्यात काळं लावायचं काम भाजप करेल, कारण बाबासाहेबांचा अपमान आम्ही खपून घेणार नाही। त्यामुळे या ठिकाणी मुद्दा बाबासाहेबांचा फोटो फाडण्याचा आहे, त्याला आमचा विरोध आहे। जितेंद्र आव्हाडला भविष्यात आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही, हे भाजपचं आमचं त्या ठिकाणी त्यांना चॅलेंज आहे। राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याकडून अनुवदानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडण्यात आला आणि त्याच्याच विरोधात सध्या भाजपचं एक जोरदार आंदोलन चालू आहे। माझ्याबरोबर शहराध्यक्ष आहेत, काय सांगाल, तुम्ही आंदोलन करताय? आपण पाहतोय की भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान जितेंद्र आव्हाड या नालायकाने आज या ठिकाणी केलाय। बाबासाहेबांची प्रतिमा फाडण्याचं धाडस जितेंद्र आव्हाडने दाखवलंय। ज्या फुले शाहू आंबेडकरांच्या नावावरती महाराष्ट्रामध्ये मतांचा जोगवा मागवणारे हे नेते आज या ठिकाणी बाबासाहेबांचं अपमान करतायत। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हा अपमान सहन करणार नाही। आम्ही सरकारकडे या विषयात मागणी करतोय की तातडीने जितेंद्र आव्हाडच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करावा आणि महापुरुषांची अस्मिता, महापुरुषांचा सन्मान हा आम्ही टिकवतो। महापुरुषांचा अपमान अशा पद्धतीने कोणी करणार असेल तर आम्ही त्याला सोडणार नाही। यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने गावभर दिंडोरा पिटवला की भारतीय जनता पार्टी हे संविधान बदलायला निघालेत, हे बाबासाहेबांच्या विरोधात आहेत, बाबासाहेबांच्या विचारांच्या विरोधात आहेत आणि आज त्यांचं खऱ्या अर्थाने पितळ उघडं पडलं। आज बाबासाहेबांची प्रतिमा फाडून त्यांनी या ठिकाणी जो गुन्हा केलाय त्याला शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी करण्यात येते आणि म्हणूनच आज या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी निषेधाचं आंदोलन भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आलेलं आहे। पाठ्यपुस्तकात घेण्यावरून हे सगळं आंदोलन झालं होतं, काय सांगाल तुम्ही? मनुस्मृतीचे श्लोक मला असं वाटतं की पाठ्यपुस्तकामध्ये काय घ्यायचं काय नाही घ्यायचं या संदर्भामध्ये सरकार निर्णय करत असतं। आज जी घटना घडली संपूर्ण देशवासीय यांच्या भावना तीव्र आहेत, तो म्हणजे बाबासाहेबांचा अपमान हा हिंदुस्थान सहन करणार नाही आणि ह्या जितेंद्र आव्हाडनी जो नालायकपणा केला आहे, बाबासाहेबांची प्रतिमा, जे बाबासाहेब आमची श्रद्धा आहे या श्रद्धेचा अपमान केला आहे, त्यामुळे जितेंद्र आव्हाडांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करायला आम्ही आता बंड गार्डन पोलीस स्टेशनला निघालो। नक्कीच माझ्याबरोबर शहराध्यक्ष धीरज घाटे होते। आपण पाहतोय की या ठिकाणी मनुस्मृतीमध्ये जे श्लोक आहेत त्या श्लोकांचं पाठ्यपुस्तकांमध्ये कुठेतरी ते श्लोक येणार आहेत आणि त्याच्याच विरोधात जितेंद्र आव्हाड हे आंदोलन करत होते आणि त्याच वेळी त्यांच्याकडून अनुवदानाने बाबासाहेबांची प्रतिमा जी आहे ती फाडण्यात आली आणि त्यानंतर त्यांनी लगेचच त्यावरती माफीसुद्धा मागितली। मात्र याच प्रकरणामध्ये आता सध्या राज्यभरातच जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार आंदोलनं चालू आहेत। त्याचबरोबर आत्ताच आपण पाहिलं की गुन्हे देखील दाखल करण्याचं काम जे आहे ते चालू आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्यावरती खरंच गुन्हा दाखल होणार का, त्यांना कुठली शिक्षा होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र दुसरीकडे मनुस्मृतीच्या श्लोकांचं पाठ्यपुस्तकांमध्ये जे सहभाग केला जाणार आहे यावरती मात्र भाजपचे कार्यकर्ते बोलायला टाळाटाळ करत असल्याचं पाहायला मिळतंय। जे काही निर्णय असेल तो सरकार घेईल, संविधानाच्या मार्गाने मनुस्मृतीचे जे श्लोक आहेत ते पाठ्यपुस्तकात येतील किंवा नाही येतील हे सरकारचा भाग आहे, अशा प्रकारची उत्तरं देताना हे सर्व कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात। पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी।
पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी परिसरात वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत एका कार चालकाने एका तरुणाला गाडीखाली चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे। काळ्या रंगाच्या थार गाडी MS14 LG 7585 ही थार गाडी आरोपी भरधाव वेगाने चालवत होता। या अपघातात अंगदगिरी या 28 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे। या अपघातातील मयत अंगदगिरी हा बेंटेक्स ज्वेलरी विक्रेता होता। त्याचा व्यवसाय हा मुंबई बेंगलोर हायवेवरील शनी मंदिर वाकड या ठिकाणी होता। अंगदगिरी हा सदर व्यवसायाच्या ठिकाणावरून लघुशंकेसाठी बस स्टॉपच्या मागील असलेल्या सर्व्हिस रोड ओलांडत असताना काळ्या रंगाच्या भरधाव वेगाने येणाऱ्या थार गाडीनं त्याला जोरदार धडक दिली। या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी वेदांत राय या 20 वर्षीय कार चालकाविरोधात पोलिसांनी भारतीय दंडविधान कलम 304 नुसार गुन्हा दाखल केलाय। पुणे अपघात प्रकरणात रोज नवनवीन ट्विस्ट आणि टर्न्स येत आहेत। त्याचबरोबर या प्रकरणात रोज आरोपीच्या संख्येत वाढ होतीये। 2 दिवसांपूर्वी कार चालक वेदांत अग्रवालचे ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी ससूनचे डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर यांना अटक करण्यात आली। तर हे सॅम्पल बदलण्यासाठी स्वतः विशाल अग्रवालने तावरे यांना 14 वेळा फोन केल्याचं सुद्धा चौकशीतून उघड झालंय। यामुळे या सगळ्या प्रकरणात आता अजय तावरे हे नाव प्रचंड चर्चेत आलंय। पण तावरेंचं नाव या प्रकरणामध्ये आल्याची ही पहिलीच वेळ नसून याआधी सुद्धा अनेक गंभीर प्रकरणांमध्ये तावरे सहभागी झाल्याचं उघड झालंय। पाह्यात नेमके कोण आहे डॉक्टर अजय तावरे आणि कसा आहे त्यांचा आत्तापर्यंतचा रेकॉर्ड टॉप न्यूज मराठीच्या स्पेशल स्टोरीमधून। डॉक्टर अजय तावरे हे सध्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख आहेत। अपघात घडल्याच्या दुसऱ्या दिवशी 11 वाजता कार चालक वेदांत अग्रवाल याला वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आलं। यावेळी त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले। मात्र वडील विशाल अग्रवाल यांनी स्वतः अजय तावरे यांच्याशी 14 वेळा फोन करून संपर्क करत रक्ताचे नमुने बदलण्यास सांगितलं। तावरे त्या दिवशी सुट्टीवर असल्याने त्यांनी श्रीहरी हळनोर यांना रक्ताचे नमुने बदलण्यास सांगितलं आणि त्यामुळेच या रक्तामध्ये अल्कोहोल आढळून आलं नाही। डॉक्टर अजय तावरे यांचा आणखी काही गंभीर प्रकरणामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचंही आढळून आलंय। 2022 मध्ये किडनी तस्करी करणारं रॅकेट समोर आलं होतं। यामध्ये कोल्हापूरच्या सारिका सुतार नावाची महिला पुण्यातल्या रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेसाठी आल्या होत्या। त्यावेळी त्यांची किडनी काढण्यात आली तेव्हा तावरे हे अवयव प्रत्यारोपण समितीचे प्रमुख होते। त्यावेळी देखील त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती। तर गेल्या 2 महिन्यांपूर्वी ससूनमध्ये विषारी उंदीर चावल्यानं एका रुग्णाचा मृत्यू झाला होता। त्यामुळे देखील तावरे यांचं निलंबन करण्यात आलं होतं। तावरे यांची 29 डिसेंबर 2023 मध्ये ससूनच्या अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली। त्यावेळी तावरे हे न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख होते। मात्र पुन्हा 19 एप्रिल 2024 रोजी पुन्हा तावरे यांच्याकडून अधीक्षक पदाचा कारभार काढून घेण्यात आला। कारण ललित पाटील ड्रग्स रॅकेट प्रकरणातही ललित पाटीलला ससूनच्या बाहेर जाऊ देण्यात त्याचबरोबर हॉटेलमध्ये राहू देण्यावर निर्बंध न घालण्यात अजय तावरे यांचाच हात असल्याचा आरोप वारंवार केला गेला होता। तर याआधी 2018 मध्ये रेहाना शेख नावाच्या महिलेच्या प्रसूतीनंतर मृत्यू झाला। शेख यांना प्रसूती दरम्यान प्रचंड रक्तस्राव झाला आणि वेळेत त्यांना रक्त न दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता। त्यावेळी देखील डॉक्टर तावरे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आणि अर्थात तावरेंनी डॉक्टरांच्या बाजूने निकाल दिला। रक्तपेढीत चौकशी केल्यानंतर तावरेंनी खोटा निकाल दिल्याचं उघड झालं असल्याचं शेख कुटुंबियांचं म्हणणं होतं। अजय तावरे यांचं नाव अनेक मोठ्या आणि गंभीर प्रकरणांमध्ये समोर आलंय। पण एवढंच नव्हे तर तावरे यांच्याबद्दल ससूनमधील अनेक कनिष्ठ कर्मचाऱ्यांनीही तक्रारी बोलून दाखवल्या आहेत। त्यामुळे अजय तावरे हे वारंवार वादाच्या भोवऱ्यात सापडतात असा त्यांचा रेकॉर्ड आहे। वारंवार गंभीर प्रकरणामध्ये डॉक्टर अजय तावरे यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सहभाग असल्याचं आढळून आलं आहे। त्यावेळी त्यांच्यावर लहान मोठ्या कारवाया देखील झाल्या। मात्र पुन्हा त्यांच्याकडे नवा पदभार का सोपवला जातो हा प्रश्न निर्माण होतोय। ब्लड सॅम्पल प्रकरणात आरोपी असलेले डॉक्टर अजय तावरे यांची शिफारस सध्या पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये ज्यांची भूमिका ही संशयास्पद वाटते त्या आमदार सुनील टिंगरे यांनीच केल्याचं सध्या उघड झालेलं आहे। सुनील टिंगरे यांनी हसन मुश्रीफ यांना ससूनच्या अधीक्षकपदी अजय तावरे यांची निवड करावी, यांची नियुक्ती करावी अशा आशयाचं पत्र लिहिलं होतं, जे पत्र सध्या सगळीकडेच व्हायरल होताना दिसतंय। त्यामुळेच इतक्या गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी आढळून सुद्धा
अजय तावरे यांच्यावरती कडक कारवाई का केली जात नाही, त्यांचं निलंबन का होत नाही, म्हणजे आत्ता त्यांचं निलंबन झालंय मात्र परमनंट निलंबन त्यांचं का केलं जात नाही, अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित राहतात। त्याचबरोबर अजय तावरे यांच्यावर नेमका कोणाचा वरद हस्त आहे हा सुद्धा प्रश्न सध्या निर्माण झालाय। पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी। नैऋत्य मोसमी पावसाची उत्तरी सीमा आज कायम असून त्याची पुढील 24 तासात केरळमध्ये दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे। तसेच दक्षिण अरबी समुद्राचा आणखी काही भाग, मालदीव व कोमोरिनचा उर्वरित भाग, लक्षद्वीपचा काही भाग, नैऋत्य मध्य व ईशान्य बंगालच्या उपसागराचा काही भाग आणि ईशान्येकडील राज्यांचा काही भाग व्यापण्यास परिस्थिती अनुकूल आहे। कोकण गोव्यात पुढील 5ही दिवस, मराठवाड्यात आज, तसेच मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात 31 मे नंतर, तर विदर्भात 1 जून नंतर तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। आज विदर्भात नागपूर, वर्धा, तर आज व उद्या चंद्रपूर येथे उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे। तर उद्यापासून 1 जूनपर्यंत कोकणात पालघर, ठाणे व मुंबई, तसेच 31 व 1 जून रोजी रायगड येथे हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे तेथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। कोकणात उद्या ठाणे व मुंबई, तर 31 व 1 जून रोजी रायगड येथे दुपारी किंवा संध्याकाळनंतर हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। 1 व 2 जून रोजी मध्य महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, तर मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, तसेच विदर्भातील गडचिरोली, गोंदिया व नागपूर येथे मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाच्या वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। दिनांक 2 जून रोजी कोल्हापूर, सातारा, नांदेड, भंडारा, चंद्रपूर, वर्धा व यवतमाळ जिल्ह्यात मेघगर्जना, विजांचा कडकडाट, ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाच्या वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे वरील जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। तसेच आजपासून पुढील 5ही दिवस उर्वरित जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। पुणे शहर व परिसरात आजपासून पुढील 4 दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे व त्यानंतर पुढील 3 दिवस अंशतः ढगाळ राहून मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। चौकशी समिती जी आहे ती काल मुंबईवरून आलेली होती। सकाळी साधारणतः 11-11:30 दरम्यान आली आणि त्यानंतर ती चौकशी समिती आहे बाजूची जो रूम आहे त्या रूममध्ये त्यांचं कामकाज चाललेलं होतं। मी माझं कामकाज इथं करत होतो। माझं चेंबर आहे, ते माझं अँटी चेंबर आहे। अँटी चेंबरमध्ये मी कमिटीला बसवलेलं होतं आणि कमिटीचं जे कामकाज आहे 3 सदस्यांचं ते कामकाज बाजूच्या रूममध्ये चालू होतं। किती लोकांची साधारणतः चौकशी झाली? नाही, आता मी तर इकडे बसलेलो होतो त्यामुळे मी त्यांच्या कामकाजामध्ये आम्हाला नाही इंटरफेअर करता येत। प्रश्न असा आहे, तुम्ही तुमच्या अखत्यारीतल्या 2 लोकांना जेव्हा अटक होते तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया काय, ती प्रतिक्रिया सांगा मग पुढचं विचार। नाही, ते तसं ससून हे सरकारी रुग्णालय आहे, अतिशय महत्त्वाचं सरकारी रुग्णालय आहे। केवळ पश्चिम महाराष्ट्र नाही तर उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र इथून हे रुग्ण सगळे या रुग्णालयाकडे येत असतात, ससूनकडे येत असतात आणि तर ट्रीटमेंट चांगल्या पद्धतीने दिली जाते। म्हणूनच या इतक्या म्हणजे अर्धा महाराष्ट्र जो आहे तो पुण्याला येतो। तर अशा ह्या नावाजलेलं जे रुग्णालय आहे याच्यामध्ये ज्या 2 लोकांना आता अलीकडे अरेस्ट झाले ते अतिशय म्हणजे दुर्दैवी बाब आहे। असं व्हायला नाही पाहिजे, कारण जे काम करण्यासाठी आपण येतो तेच काम केलं पाहिजे। ज्या कामाचा पगार मिळतो तेच काम आपण केलं पाहिजे, उलटं सुलटं कामं केली नाही पाहिजे। त्यामुळं ते तसं संस्थेच्या दृष्टीने वाईट आहे। डीन म्हणून यावर तुम्ही काही स्वतंत्रपणे कारवाई करणार आहात का तुमच्या अधिकार क्षेत्रात? हां, आता माझ्या अधिकार क्षेत्रामध्ये साधारणतः वर्ग 4 कर्मचारी जो आहे तो माझ्या अधिकार क्षेत्रामध्ये आहे। बाकी वर्ग 2 असतील किंवा वर्ग 1 अधिकारी जे आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याचा अधिकार हा माझा नाही, तर माझ्या वरिष्ठ कार्यालयाचा। तावरे कुठल्या विभागाचे प्रमुख होते आणि जो श्रीहरी आहे तो कुठल्या विभागाचा प्रमुख होता, कुठल्या पदावर काम? तावरे हे फॉरेन्सिक मेडिसिन नावाचा जो विभाग आहे BJ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये, त्याच्यामध्ये फॉरेन्सिक मेडिसिन हा जो विभाग आहे त्या विभागाचे ते प्राध्यापक आणि विभाग प्रमुख होते आणि डॉक्टर श्रीहरी जे आहेत ते वैद्यकीय अधिकारी आहेत। एकूण किती लोकांची चौकशी झाली काल, काही सांगता येईल?
नाही, या बाबतीमध्ये माझ्याजवळ माहिती नाही, कारण मी माझ्या चेंबरमध्ये बसून माझं काम पाहत होतो आणि एक माझ्या शेजारच्या चेंबरमध्ये समिती काम पाहत होतो. पोलिसांकडून गुन्हे शाखेकडून तुमची काही तपास झाला, चौकशी झाली किंवा जबाब नोंदवला गेला किंवा या प्रकरणाच्या संदर्भाने पोलिसांनी तुम्हाला काही प्रश्न विचारलेत का आतापर्यंत? नाही, मला काही विचारलं नाही. मी यापूर्वीच ट्विट करून या प्रकरणाला मध्ये जे काही पॉलिटिकल याला सपोर्ट होता या सगळ्या प्रकरणामध्ये ते मी पूर्वी मांडलेलं आहे. मुळात ही घटना झाल्यानंतर आमचे आमदार रवींद्रजी धंगेकर यांनी या विषयाच्या खोलीपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आणि ते मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये वस्तुस्थिती लोकांच्या पुढे आली पाहिजेत आणि गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजेत, गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजेत, ही त्यांची स्पष्ट भूमिका होती आणि ती भूमिका त्यांनी मांडलेली. मुळात एखादी घटना घडते, आरोपी मोठ्या घरातला श्रीमंत गडगंज असतो किंवा हाय प्रोफाईल असतो, त्यावेळेस त्याला वाचवण्याचा आरोपी असतो, त्याला वाचवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल, कोणताही पॉलिटिकल पर्सन करत असेल तर त्यावर कारवाई होण्याची अपेक्षा आहे. आणि ती कारवाई होताना तिथे दिरंगाई झाली. त्या घटनेमागे प्रचंड राजकीय दबाव होता, हे आमच्या येथील लोकप्रतिनिधींनी सांगितलेलं आहे आणि त्याचे पुरावे पण आहेत. तुम्ही घटना 2-2:30 वाजता घडते आणि 11 वाजतापर्यंत पोलीस सुस्तपणे या घटनेकडे बघत असतो किंवा त्यात गुन्ह्याची नोंद होत नाही. पहिला FIR फाडला जातो, ब्लड टेस्ट घेण्यामध्ये रक्ताचे नमुने घेतले जातात, ते बदलले जातात आणि ज्यावेळेस पहिल्यांदा आरोपीला प्रोड्यूस केलं जातं कोर्टाच्या पुढे, त्यावेळेस ना तो त्याच्यावर जी कलमं लावली त्याला कुठलाही आधार नव्हता. कारण आधार यासाठी नव्हता की त्याचे ब्लड टेस्ट घेतले नव्हते, त्याचे रिपोर्ट्स नव्हते. तो म्हणजे हे सगळं प्रकरण पूर्णतः संशयास्पद निर्माण करण्याचं काम पोलिसांच्या दिरंगाईमुळे झालं आणि त्यानंतर जनतेने उठाव केला. आमचा जनतेतील आमदार म्हणून रवींद्र धंगेकरांनी त्या प्रकरणाला वाचा फोडली आणि त्यानंतर हे प्रकरण किती यामागे किती मोठा राजकीय पाठबळ आहे या सगळ्यांना सेव्ह करण्यामध्ये, वाचवण्यामध्ये हे उघडकीस आलं. आणि नंतरच्या कालावधीमध्ये पुढे जे काही प्रकरण आहे ते मी मांडणार आहे. पण एक स्पष्टपणे सांगतो की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये दिरंगाई करणाऱ्यांना, वाचवणाऱ्यांचा प्रयत्न करणाऱ्यांना कारवाई झालीच पाहिजे. त्यांना आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही आणि जो कोणी यामध्ये अडकला असेल, तो राजकीय नेता असू दे, डॉक्टर असू दे, पोलीस असू दे, या सगळ्यांवर कारवाईसाठी आणि ती चौकशीसुद्धा ही अगदी मला वाटतं की फास्ट ट्रॅक कोर्टाच्या पुढेच होणं आवश्यक आहे. ती मागणी आमची आहे. कारण फास्ट ट्रॅक कोर्टाच्या पुढे रोज सुनावणी होऊन 8 दिवसात हे प्रकरण निपटवा. काय ते पल्लवी, काय नाव त्यांचं, ते डॉक्टर ज्यांच्यावर सापळे, पूर्वीच भ्रष्टाचाराच्या सापळ्यात आहेत आणि त्या परत पुन्हा ते सापळ्यांना साफसफाई करायसाठी पाठवलाय. हा काय प्रकार आहे? आणि ते डॉक्टर तर तो बदमाश आहे तुमचा तावरे, याच्यावर केवढे गंभीर आरोप आहेत. त्यामध्ये ड्रग्सच्या आरोपींना वाचवण्याचे आरोप आहेत, त्याच्यावर किडनी ट्रान्सप्लांटमधले आरोप आहे. खरं तर त्यावेळेचे आमचे म्हैसेकर नावाचे आरोग्य संचालक होते, त्यांनी यांच्या ट्रान्सफरचा रिपोर्ट पाठवला होता, यांची बदली करा. 16 अधिकाऱ्यामध्ये याला एकालाच ठेवलं गेलं, 15 अधिकाऱ्यांची बदली गेली. कारण त्यावेळेस एक मोठ्या एका गुन्ह्यातील मोठा आरोपी त्यावेळेस त्या ठिकाणी ॲडमिट होता आणि त्याला सर्व VIP सुविधा देण्याचं काम तावरे करत होते. अशा अनेक गुन्ह्यामध्ये ज्यांना हे खरं म्हणजे ससून हे पुणेकरांचं हृदयस्थान असल्यासारखं आहे आणि गरीब सामान्य माणसाला ते ससूनचा आधार वाटतो, पण तो आधार मात्र या नालायक लोकांनी, या हरामखोर प्रवृत्तींनी त्याचं नाव पुसायचं काम केलेलं आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या घटनेमागे ची चौकशी, CBI चौकशी करा. मी तर सुरुवातीला मागणी केलेली की आपण याची ज्युडिशरी चौकशी केली गेली पाहिजे, निपक्ष चौकशी झाली पाहिजे. आणि माझ्या माहितीप्रमाणे इतका डिले होतपर्यंत, इतकी घटना घडल्यानंतर 7-8 तास किंवा 6 तास यावर कुठलीच कारवाई होत नाही. यामध्ये नेमका कुणाचा फोन होता, तो फोन करणारा कोण, प्रेशर करणारा कोण, त्याला सुद्धा 6 आरोपी सालच पाहिजे केलं पाहिजे
आणि त्याला केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. राज्याचे गृहमंत्री या सगळ्या प्रकरणी आमदारांचं नाव यामध्ये सातत्याने घेतलं जाते, हे अद्यापही समोर येत नाहीये किंवा त्यांची कुठल्याही प्रकारे चौकशी. चोरांच्या मनात चांदण्या, चोर मोकळेपणाने येईल कसं? कुठेतरी गिल्टी असतो ना व्यक्ती, त्यावेळेस त्याला पुढे येताना तो घाबरतो. तो प्रकार आहे. तो कोण कोणाचा आहे, कुठल्या नेत्यांचा आहे? 100% ही चौकशी निपक्ष व्हावी. मी सांगितलं की हा प्रकरण इतकं मोठं हाय प्रोफाईल झालंय. प्रचंड गडगंज श्रीमंतीचा मालक असलेला माणूस 3 महिने ती गाडी बिना नंबरनी पुण्याच्या रस्त्यावर फिरते. अरे सामान्य माणसाला एखादी वेळेस तुम्ही सिग्नल तोडला म्हणून अडवून त्यांना फाईन करताय आणि ती गाडी काय तुम्हाला दिसली नाही? कुणाचा आशीर्वाद होता 3 महिने ती गाडी चालली रस्त्यावर? आणि तिकडे कोणाचा फोन होता? आमच्याकडे माहिती वेगळी आहे, ते मी प्रेसमध्ये सांगणार. पण मी तुम्हाला एवढंच सांगेल की मोठ्या एका पोलीस अधिकाऱ्यांनी पुण्यातली त्यांना फोन केला आणि हे प्रकरणामध्ये अशी माहिती आमच्याकडे, ती सुद्धा चौकशी व्हावी. त्यासाठी सगळे कॉल रेकॉर्ड्स आहेत, मोबाईलचे सगळे काढून घेतले पाहिजेत, सीडीआर काढले पाहिजेत आणि त्यातून तो कोणीही असू देत, नंबर 1चा असू दे, नंबर 2चा असू दे, नंबर 3चा राज्यातील असू दे, तो पुणेकर असू दे की बारामतीकर असू दे, जो जो अडकला असेल ते चौकशी व्हावी, निपक्ष व्हावी. साहेब, खरं तर यामध्ये तुमचे आमदार माहिती काढत असताना जे मंत्री आहेत राज्याचे हसन मुश्रीफ यांनी त्यांची माफी मागावी असं सांगितलं, कारण याच्यात त्यांच्या खात्याचं हे सगळं आहे. त्यांच्याबद्दल काय वाटतं? कारण त्यांनी या संदर्भात चौकशी. हे बघा, हॉस्पिटलचा ज्यावेळेस प्रश्न येतो डॉक्टरांचा, हा डॉक्टराला वाचवण्याचं काम जे अनेक वर्षापासून सुरू आहे, त्याला पाठीशी घालण्याचं काम हे अनेक वर्षापासून सुरू आहे. त्यामध्ये आजी माजी या खात्याचे मंत्री आहेत. एक लातूरकर माजी मंत्री सोडले या खात्याचे, कारण आमचे त्यावेळेचे अमित भाई होते, ते सोडले की आजी माजी हे सगळे त्या आवरेंच्या वर्तुळातील आहे. आणि लाज वाटायला पाहिजे. चौकशी करायला येत आहे आणि बिर्याणी मागवत आहे, म्हणजे ही चौकशी आहे? तुम्ही काय बिर्याणी खायसाठी आलात? थोडी तरी आपण त्या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन वागण्याची अपेक्षा होती. पण जो निर्लज्जम सदा सुखी असा तो प्रकार मला दिसतोय. राज्याचे गृहमंत्री स्वतः पोलीस आयुक्तालयात आले, ब्रीफ त्यांनी सगळं पोलीस अधिकाऱ्यांकडून घेतलं, पण घटनेची एवढी. मी राज्याच्या गृहमंत्र्यांना सांगतोय, पोलीस आयुक्त जर इथे दोषी असतील, कारण त्यांनी आल्या आल्या फार मोठं असं दाखवलंय की आता पुण्यातील गुन्हेगारी हद्दपार होईल. काय सगळ्यांना बोलवून ह्या लाईनीत उभं करून ह्या तो संघ दाखवलाय आणि नंतर काय रे माझ्या मागल्या आपलं काम सुरू. आता काय बोलायचं, त्यात अधिक बोलता येईल पण आता नाही. त्याला काही पुन्हा दिवस ठेवले पाहिजे. आयुक्त कार्यालयात दारूच्या बाटल्या सापडल्या, दारूच्या एक्साईज मध्ये पण इकडे बरोबर कारवाई होती आणि दुसरीकडे आयुक्त कार्यालयाचा साठा वाढलाय. काय हे आता पोलीस, मी ते ट्विट केलेलं आहे. मला म्हणजे पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचे किती धिंडवडे निघाले आणि ती जर अब्रू वाचवण्यासाठी गृहमंत्री येत असतील तर मी त्यांना सांगणार आहे, तुम्ही अब्रू तेव्हाच वाजेल, दोषींना पाठीशी घालू नका. त्यांच्यावर कारवाईसाठी तुम्ही बाहेर या आणि कारवाईसाठी पुढे तुमचं आवाहन करा किंवा तुम्ही पुढाकार घ्या आणि ही चौकशी निपक्षपाती करा. तर तुम्हाला त्या गृह खात्याचे निघाले जे पिसा आहेत ते वाचवता येईल. मला त्यामध्ये अजित पवार, हिंदी में मैं यही कहूंगा, आंदोलन सुरू आहे बाबासाहेबांच्या. ते भाजपवाले आंदोलन करताय. जितेंद्र आव्हाड हे खरं म्हणजे आंबेडकरवादीचे, त्या चळवळीतील आहेत. बाबासाहेबांच्या विचाराचा एक वसा घेणारा आणि पाईक म्हणून मी त्यांना मानतो. अनावधानाने बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला असेल, त्याला काही खरं तर त्यांनी माफी पण मागितली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा लक्ष विचलित करण्यासाठी ते जे मनुस्मृतीचं शिक्षणामध्ये समावेश आहे, त्यामुळं ते लक्ष विचलित करण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे. बाबासाहेबांचा ह्यांचा काय संबंध? बाबासाहेब आमच्या हृदयात आहेत. आम्ही बाबासाहेबांच्या विचाराचे आणि आमचे आमदार सुद्धा जितेंद्र आव्हाड त्या पुरोगामी विचाराचं पाहिजे. काय बाबासाहेबांचं स्थान, बाबासाहेबांच्या विचाराला घेऊन कार्य करणारा माणूस. मुख्यमंत्री पदाच्या चर्चा आहेत, तुम्हाला काय माहिती आहे? मुख्यमंत्री पदाच्या चर्चा आहेत, तुमच्याकडे काय माहिती आहे? अहो, सरकार बदलण्याची वेळ आली. चोर चोर मावस भाऊ सगळे मिळून आपण खाऊ, महाराष्ट्र लुटून खाऊ. टक्केवारीचं सरकार आहे, काय राहिलंय आता? कोणाला बदलून काय होणार आहे? एक गेला म्हणून काय झालंय? कारण 52 पत्त्यातील एक पत्ता काढला तर 52 51 शिल्लक आहेत ना.
सगळ्यांनी लुटण्याचंच काम केलंय ना महाराष्ट्राला, त्यामुळे त्यांना काढून काय फरक पडणार आहे? काढायचं आता लोकांनी ठरवलं आहे, हे संपूर्ण बदलायचं. त्यामुळे तो कितीही प्रयत्न केला, याला बदला त्याला बदला, चोरांना सोबत घ्या, 50 चोरांना घ्यायचं आणि 1 चोराला बाजूला करायचं, ते काय होणार नाही. मामले में हिंदी में प्रतिक्रिया दे दीजिए. नहीं, देखिए एक्सीडेंट में जो हुआ, जिस घटना के बाद आरोपी को 21 को जो कार्रवाई होने की अपेक्षा थी, उसमें जो समय निकाला गया 6-7 घंटे का, इसमें निश्चित रूप से पॉलिटिकल किसी का इंटरफेरेंस था, उसमें उनका दबाव था, प्रेशर था, और इसीलिए पुलिस ने वहाँ पे दिरंगाई की या उसमें समय निकाला. ब्लड जो टेस्ट करना था ब्लड का नमूने का, वो भी करने में उसने समय निकाला. ये सब में इंक्वायरी हमारी यही चाहते हैं हम लोग कि इसकी सीबीआई इंक्वायरी हो या जुडिशरी इंक्वायरी हो. इसमें घटना के पीछे अगर ब्लड का नमूना ही बदल जाता है तो ये कितनी बड़ी बात है, कितना बड़ा एक्यूज या वो जो डॉक्टर है उसकी इतनी हिम्मत कैसी हो सकती है? ये मतलब कि उसको पूरे ताकत से किसी ने बचाने का आश्वासन दिया होगा, उसको पूरी ताकत से बचाने की कोशिश की होगी, तो इसीलिए इसने हिम्मत किया है. तो इस सब प्रकरण को लेकर हम चाहते हैं कि सीबीआई इंक्वायरी हो या जुडिशरी इंक्वायरी हो, और जो भी इसमें दिखता है उसके ऊपर 304 के साथ सह आरोपी बनाया जाए. आप जब कह रहे हैं कि राजनीतिक दबाव है, तो किसका राजनीतिक? ये आमदारों के दबाव है, जो फोन लगाते हैं वो भी कॉल रिकॉर्ड निकालो, कितने बार फोन आया था, किसका आवाज थी, किसके फोन से फोन किया गया, ये सब तो ओपन है, कुछ छुपा हुआ नहीं है, ये सब ओपन है. और इसीलिए ये लोगों ने, पुलिस ने कार्रवाई करते वक्त समय निकाला. जब 6 घंटा आप लोग उसके ऊपर एफआईआर दाखिल नहीं करते हो, उसको हॉस्पिटल में भेजकर उसका ब्लड का टेस्ट नहीं करवाते हो, इसमें समय निकालते हो और टेस्ट करते हो, तो तब तक का कोर्ट में पेशी हो जाती है उसकी, और वो छूट जाता है आरोपी, उसकी बेल हो जाती है. ये पहला प्रकरण है जिस प्रकरण में 2 बार एफआईआर हुआ है, 2 बार. पहले ही समय दफे पे उसमें 304 का कलम लगाना चाहिए था, हमारे आमदार जी ने कहा था, दंगेकर जी ने, तो वो नहीं हुआ ना. ये स्पष्ट है, अगर आमदार यहाँ के हमारे कांग्रेस के सामने नहीं आते तो ये तो 2 लोगों की जान चली गई, अभियंता चले गए, उनके फैमिली बर्बाद हो गई, और ये आबाद होके घूमता था. एनसीपी विधायक सुनील टिंगरे का नाम आया है बार बार, उन्होंने खुद उसकी इंक्वायरी होनी चाहिए, सुनील टिंगरे की इंक्वायरी होनी चाहिए, उसको हिरासत में लेकर चौकशी करनी चाहिए, ये मांग हम करतो. सर आता एक शेवटचा प्रश्न आहे. डॉक्टर अजय तावरे यांची जी नियुक्ती करण्यात आलेली आहे याचं शिफारस पत्र सुनील टिंगरे यांनी दिलेलं होतं, त्याच्यावरती सही हसन मुश्रीफ यांनी केलेली आहे. आता डीन असं म्हटलं की त्यांनी सांगितलं आणि त्यामुळे त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मी काय म्हणतोय, आता पत्र दिलं त्यापेक्षाही मी सांगितलं की यापूर्वी आरोग्य संचालकांनी यांना किडनी ट्रान्सप्लांटमध्ये ते उंदीर चावल्याने मृत्यू झाल्या प्रकरणामध्ये हे सगळी चौकशीमध्ये ते तावरे दोषी आहेत, त्यांना बदललं पाहिजे, त्यांचं निलंबन केलं पाहिजे, त्यांच्यावर डी सुरू केली पाहिजे, असा अहवालच दिलाय. आणि 16 अधिकारी सिनियर अधिकाऱ्यांच्या बदलीचा प्रस्ताव ज्यावेळेस सीएमओ ऑफिसमध्ये गेलाय त्यावेळेस त्याच्या नावाला राऊंड मारून हे वगळून 15 अधिकाऱ्यांची बदली होते. आणि हा तावरे कोणाचा बाप लागला काय, जावे लागला काय, असा बदमाश माणूस, त्याला का वाचवलं गेलं? तर हे सगळे यामध्ये मोठमोठे म्हणजे मोठमोठे नेते, त्यांचा आशीर्वाद या तावरेंच्या पाठीमागे आहे, म्हणून हा बदमाशी करत होता तिकडे. पोलीस आयुक्तांची बदली झाली पाहिजे, कारण एवढ्या प्रकरणात सगळं पोलीस आयुक्तांनी तर पुण्याची मानशर्मेने खाली घालवली. त्यामुळं आमच्या आमदारांनी मागणी केली ती योग्य आहे आणि त्याचा रेटा आम्ही लावू, आत्ताही लावू, पुढे लावू, आणि काय दिवसाचं राहिलंय, आता 2-4 महिने राहिले आहेत, तसंही त्याचं जाणारच आहे, त्याने गाठोडा बांधून ठेवा. तर आपणास माहीत आहे की ससून रुग्णालयामधील 2 अधिकारी आणखी 1 कर्मचारी यांना 27 मे 2024ला पहाटे 5 वाजता पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी जे पत्र दिलेलं आहे माझ्या कार्यालयाला, त्या पत्रामध्ये असा आरोप आहे की हे जे अधिकारी आहेत, डॉक्टर श्रीहरी हळनोर वैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टर अजय तावरे प्राध्यापक व विभाग प्रमुख न्याय वैद्यकशास्त्र विभाग BJ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे,
यांनी संगनमत करून फौजदारी पात्र कट रचून स्वतःचे आर्थिक फायद्याकरता विधी संघर्षित बालक याच्या रक्ताचे नमुने न घेता इतर व्यक्तीचे रक्ताचे नमुने घेऊन ते सीलबंद करून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे. हा आरोप आहे आणि या आरोपाकरता त्यांना 27 मेला अटक करण्यात आलेली आहे. ही अटक झाल्यानंतर संस्था स्तरावरील कारवाई म्हणून मी संस्था प्रमुख या नात्यानं डॉक्टर अजय तावरे यांच्याकडे जो विभाग प्रमुखाचा जो चार्ज होता तो चार्ज मी तातडीनं त्यांच्याकडून काढून घेतला आणि त्या विभागामध्ये जे सिनियर प्रोफेसर आहेत डॉक्टर विजय जाधव यांच्याकडे मी तो चार्ज 28 मे 2024ला सुपूर्द केलेला आहे. त्यानंतर दुसरे जे आरोपी आहेत या प्रकरणामध्ये जे वैद्यकीय अधिकारी आहेत डॉक्टर श्रीहरी हाळनोर, तर हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत असल्याने त्यांची सेवा जी आहे ती मी 28/5/2024ला समाप्त केलेली आहे. म्हणजे त्यांना टर्मिनेट केलेलं आहे. आता ते सेवेमध्ये नाहीत आणि अशा पद्धतीचं जी कारवाई आहे ती मी शासनास कळवलेली आहे. आणि तिसरा जो आमचा कर्मचारी आहे अतुल घटकांबळे म्हणून, जो पूर्णवेळ आहे आणि तो शासकीय सफाई कर्मचारी आहे, त्याला मी निलंबित केलेला आहे, सस्पेंड केलेला आहे. तो अधिकार अधिष्ठातांना असतो वर्ग 4 कर्मचारी असल्या कारणाने आणि त्याला सस्पेंड करून तशा पद्धतीची कारवाई आम्ही केली ही मी शासनाला कळवलेलं आहे. त्यानंतर जे डॉक्टर अजय तावरे आहेत, मी सांगितल्याप्रमाणे त्यांचा चार्ज मी काढून घेतलेला आहे HODचा आणि त्यांच्यावरची जी कारवाई जी आहे सस्पेन्शनची कारवाई ही अधिष्ठातांच्या अधिकारामध्ये येत नाही. तर ही माझ्या वरिष्ठ कार्यालय जे आहे, मंत्रालय जे आहे, शासन ही कारवाई करीत असतं आणि म्हणून अशा प्रकारे त्यांच्या निलंबनाचा जो प्रस्ताव आहे तो आम्ही शासनाकडे पाठवलेला आहे. तर ही साधारणतः असं हे प्रकरण होतं. आपल्याला माहीत आहे की यासाठी शासन स्तरावरून एक समिती स्थापन करण्यात आली की ज्याच्यामध्ये 3 सदस्य आहेत आणि ही समिती जी आहे ही डॉक्टर पल्लवी सापळे अधिष्ठाता ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जजी समूह रुग्णालय मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे. आणि त्या समितीनं काल या ठिकाणी येऊन दिवसभर त्यांनी काम केलं आणि ते जी काही त्यांचा तपास होता तो पूर्ण करून ते मुंबईला गेलेले आहेत. ही साधारणतः मला समितीबद्दलची ही माहिती आहे. या प्रकरणाबद्दलची जी काय माहिती आहे मी तुम्हाला सांगितली. हे प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल केलेले आहे, अटक करण्यात आलेली असल्या कारणाने जी काही कारवाई करणं अपेक्षित आहे अधिष्ठाता स्तरावरती ती कारवाई काय केली या कर्मचाऱ्यावरती मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. तर मला या निमित्तानं एवढंच सांगायचं होतं. यानंतर काही प्रश्न असतील तर आपण विचारावेत. अभी ये जो इशू यहाँ ससून हॉस्पिटल में हुआ है, एक जो आरोपी है उसको यहाँ लाया था ब्लड जो सैंपल है उसको कलेक्ट करने के लिए. तो वहाँ वो आरोपी जो है बालक, उसका ब्लड ना लेते हुए तो दूसरी व्यक्ति है उसका ब्लड लिया गया और वो सील करके वो पुलिस को दिया गया. इस प्रकार का आरोप जो है, ये आरोप यहाँ हमारे जो कर्मचारी अधिकारी है उन पर किया गया था. और इस प्रकार का जो लेटर है वो पहली बार मुझे कल 27 तारीख को रात को 8 बजे 8:09
हुए थे उस वक्त वो मुझे मिला और मुझे पहली बार ये जानकारी हुई कि इस प्रकार का कोई इशू जो है वो यहाँ हुआ है। तो इस संदर्भ में मैंने डॉक्टर अजय तावरे जो हेड ऑफ द डिपार्टमेंट बनकर यहाँ फोरेंसिक डिपार्टमेंट में काम कर रहे हैं, उनका जो HOD का चार्ज है वो मैंने निकाल दिया। दूसरा जो हमारा एक मेडिकल ऑफिसर है जो टेम्पररी है, ही इज़ नॉट अ परमानेंट मेडिकल ऑफिसर, डॉक्टर श्रीहरि हलनोर, तो उनकी सेवा जो है जो ऑलरेडी टेम्पररी है वो उसकी सेवा मेरे अधिकार में मैंने समाप्त कर दी और उस प्रकार शासन को भी उसकी जानकारी दी। और तीसरा कर्मचारी जो सफाई कर्मचारी है अतुल गटकामले, उसको मेरा अधिकार है डीन लेवल पर, इसलिए मैंने उसको सस्पेंड किया है और इसकी भी जानकारी मैंने सरकार को दी है। इस संदर्भ में इंक्वायरी के लिए स्टेट लेवल पर हमारे जो कमिश्नर है उनके द्वारा एक समिति का गठन किया था। डॉक्टर पल्लवी सापले जो अधिष्ठाता है ग्रांट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय और JJ हॉस्पिटल मुंबई, इनके अध्यक्षता में ये कमेटी आई थी कल। उन्होंने दिन भर इस इशू की जो इंक्वायरी है वो इंक्वायरी की और वो कल शाम को फिर बॉम्बे चले गए और शायद वो वहाँ रिपोर्ट सबमिट करेंगे। तो इस प्रकार की जानकारी जो इशू हुआ, आरोप क्या है, कौन लोग इन्वॉल्व है, ऐसा पुलिस का कहना है और इस पर उनको अरेस्ट करने के नाते मैंने जो मेरे लेवल पर कार्रवाई करनी थी वो मैंने कर दी है और इसी जानकारी मैंने सरकार को भी दी है। तो ये मुझे इतना मुझे कहना है। अगर आपको कोई सवाल पूछना है तो आप पूछ सकते हैं। हाँ, पहिल्यांदा किडनी प्रकरणामध्ये त्यांच्यावर आरोप झालेले होते, त्याच्यानंतर सुद्धा दुसऱ्यांदा नियुक्ती केली आणि त्यांची त्यावेळेला बदली होण्याची वेळ आली त्यावेळेला तुम्ही पत्रकार दिलं की आता चार्ज करू नये। त्याच्यामध्ये अधिष्ठाता कार्यालयाचा काहीतरी रोल आहे अशी शंका निर्माण होते, त्याच्याबद्दल तुमचं मत काय? नाही, अभी देखो ह्या जो इशू आता झालेला आहे या इशू संदर्भामध्ये आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारावे, कारण एक नाही आता नाही तर DMRचं स्टँड मी नाही सांगू शकत। एक अधिष्ठाता म्हणून हा तावरेंच्या संबंधामध्ये मी सांगतो की ते एक पत्र जे आहे ते आपल्याला माहिती आहे, जे मीडियावरती आहे। एक पत्र जे आहे, एक पत्र जे एक आमदार महोदय आहे त्यांनी ते पत्र दिलेलं आहे, त्याच्यावरती आमचे मंत्री ते पत्र ऑलरेडी आहे। नाही घाबरत ते पत्र जे आहे ते आमदार सुनील टिंगरे यांनी ते पत्र दिलेलं होतं। ते पत्र आता माझ्याजवळ नाही, डिटेल मला नाही, त्याच्यावरती सांगतो की त्या पत्रावरती आमच्या मंत्री महोदयांनी लिहिलेलं होतं अधिष्ठाता यांना की डॉक्टर अजय तावरे यांच्याकडे कार्यभार द्यावा, कारण ते प्राध्यापक या पदावरती कार्यरत आहेत आणि त्यावेळी जे सुपरिटेंडेंट होते ते प्राध्यापक नव्हते। तर हे मेडिकल काउन्सिलच्या त्या नियमाप्रमाणे जे प्राध्यापक असतात
त्यांना सुप्रिटेंडेंट या पदावरती नियुक्ती देणं क्रमप्राप्त असतं. अशा पद्धतीचा त्याच्यावरती मजकूर होता आणि त्या आदेशाला अन्वये मी, कारण मला डीनना एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काढावी लागते, तर तशा पद्धतीची एक्झिक्युटिव्ह ऑर्डर मी काढलेली होती. कोणता जेव्हा किरण जाधवांना काढून तुम्ही तावरेंकडे चार्ज दिला तेव्हा काय कारण? नाही, आता ते तुम्ही जे प्रश्न विचारले ना ते मंत्री महोदयाचे आदेश मी पाळले. पुन्हा नाही नाही, आता हे त्यावेळची जी अपॉइंटमेंट आहे ती मंत्री महोदयांनी निर्देश दिल्या कारणाने त्यांची आदेश काढलेले आहे. ती अहो तेच आहे ना मॅडम, असं काय करता तुम्ही? हीच माहिती आहे ना, ते चुकीचं सांगता. तेच आहे ना. एनएमसी नॉर्म बाजूला नाही आहेत. त्या पत्रामध्ये एनएमसी नॉर्मनुसारच आदेश काढायला सांगितले. कारण डॉक्टर अजय तावरे हे प्रोफेसर आहेत आणि त्यावेळी जे नियुक्त असणारे जे अधीक्षक होते ते सहयोगी प्राध्यापक होते. ते नंतरची गोष्ट आहे. कुठले डॉक्टर तावरे हे ससून कुठलेही काही प्रकरण असो त्यांचं नाव याच्यामध्ये अनेकदा समोर आलेलं आहे. ते किडनी प्रकरण असो, नुकतं झालं उंदीर चावले दगाला ते प्रकरण असो, एवढी सगळी प्रकरण असताना तुम्ही त्याला एका डिपार्टमेंटची जबाबदारी देता. तुमचं अधिष्ठाता येणार तुमचं काम नाहीये का? म्हणजे सराईत माणसाला अशा प्रकारचं पद देणं कितपत योग्य आहे? आणि याला सर याला नवीन प्रश्न की अजय तावरे सोडून दुसरे अधिकारी नाहीयेत. याच्या संबंध बोलायला पाहिजे. ऐका, आता परत एकदा मी सांगतो की आपली जी प्रेस कॉन्फरन्स आहे ही आता जो इश्यू घडलेला आहे त्या संबंधात तुम्ही बाकीचे प्रश्न विचारले. त्यांच्यावर याच्या आधी 2 दिवस कारवाई करण्यात आली आणि असं असतानाही तुम्ही त्यांच्याकडेच हा जबाबदारी कशाला दिली? नाही, मंत्री महोदयाच्या निर्देशाने ते आदेश काढलेले हो ना. मग कसं नाही, जे निर्देश मला दिले त्यानुसार मी केलेले आहे. एवढंच आहे, याच्यापेक्षा काय नाही. काही गैरप्रकार होत झालेले आहेत. किडनी घोटाळा हा एक अशा अनेक प्रकार नाही, या आजच्या इश्यू बद्दल तुम्ही मला प्रश्न विचारायचा तर बोला, नाहीतर आपल्याला मग नाही, नेमणुकीबद्दल मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं की ते कारण आहे आणि त्या कारणाने ती नियुक्ती मी केलेली आहे.
काय म्हटलं? नाही ते आहे ना, त्याच्यावरती रिमार्क आहे ना, सरांचा रिमार्क आहे. परत ते विचारायला नाही याच्यामध्ये कसं आहे, याच्यामध्ये ऐका प्रश्न, याच्यामध्ये आहे ना डॉक्टर जाधव सरां डॉक्टर जाधव सरांच्या बाबतीमध्ये जे आहे ना, की परत सांगतो की डॉक्टर जाधव सर जे आहेत ते सहयोगी प्राध्यापक आहेत आणि त्यामुळे मी ते जे पत्र होतं कमिशनर सरांचं त्याच्यावरती फक्त मी त्यांना ते सांगितलेलं होतं की ते सहयोगी प्राध्यापक आहेत आणि त्यामुळं आपल्या NMCच्या नियमानुसार प्राध्यापकांना त्या पदावरती नियुक्ती देता येते. नाही आता ते ॲलिगेशन होते, ते ॲलिगेशन्स आहेत, तर ते आरोप आहेत की जसं सध्याही आरोपच आहेत. अजून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. ज्यावेळी काय होईल त्यावेळी ती कारवाई होऊन जाईल त्याच्यावरती. काय नाही कसं आता की हे जे आरोप होते ते ऑलरेडी झालेले होते, ते शासनाला माहिती होते. नाही कसं आहे की जे पोलीस विभागाकडून मला जे पत्र प्राप्त झालेलं आहे त्याच्यामध्ये असा आरोप करण्यात आलेला आहे की ज्या विधी संघर्षित बालकाचं सॅम्पल काढायला पाहिजे होतं त्याचं न काढता ते इतर व्यक्तीचं काढलं आहे असं पोलिसांनी आरोपामध्ये नमूद केलेलं आहे. हे आरोपच आहेत. हे आता न्यायालयामध्ये जाणार आहेत आणि त्यानंतर जे हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे त्याच्यामुळं याच्यावरती जास्त न बोलता ज्यावेळी ते काय पुढं कारवाई होईल त्यावेळी आपण पाहू ना. नाही कसं आहे सांगतो तुम्हाला की नाही सांगतो हे जे पूर्ण प्रकरण जे आहे हे ज्यावेळी 27 तारखेला पहाटे 5 वाजता अटक करण्यात आलेली आहे अधिकारी कर्मचाऱ्यांना आणि त्यानंतर सकाळी 9-10 वाजता हे पहिल्यांदा ज्यावेळी टीव्हीवरती ह्या गोष्टी आल्या त्यावेळेला माझे जे सुप्रिटेंडेंट आहे त्यांनी मला फोन करून सांगितलं की सर असं आपल्या ससूनमधले जे अधिकारी आहेत डॉक्टर तावरे आणि एक डॉक्टर हळनोर यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. हे मला पहिल्यांदा 27 तारखेला सकाळी समजलेलं आहे आणि आता हे समिती तर नंतर आलेली आहे. आणि दुसरी गोष्ट 27 तारखेच्या प्रसारमाध्यमातून जे मला समजलं ते मला पहिल्यांदा समजलं. त्याच्या अगोदर कसं आहे की माझ्याकडं जवळजवळ 31 विभाग आहेत. या 30 विभागामध्ये प्राध्यापक असतात, हेड असतात, त्याच्याखाली काही अध्यापक असतात, बाकीचे कर्मचारी असतात आणि ह्या 30 विभागाचा कारभार जो आहे हा व्यवस्थित त्यांच्या त्या विभाग प्रमुखाच्या नियंत्रणाखाली चालू असतो. डीन काय प्रत्येक विभागामध्ये जाऊन काय पाहत नाही. त्यामुळं मॅडम ऐका त्यामुळं कॅज्युअल्टीमध्ये वैद्यकीय अधिकारी काम करतात. ते सुप्रिटेंडेंट ऑफिस आहे, आमचे डेप्युटी सुप्रिटेंडेंट आहे, यांच्या नियंत्रणाखाली काम करत असतात आणि त्यामुळं हे पण मोठे अधिकारी आहेत त्यांच्या नियंत्रणाखाली ते काम करत असतात आणि तिथं प्रत्येक ठिकाणी आपापल्या पद्धतीनं जबाबदारीनं काम करत असतात. त्याच्यामुळं जोपर्यंत अशी घटना काही घडत नाही आणि ती निदर्शनात समोर येत नाही
तोपर्यंत प्राध्यापक विभाग प्रमुख असतील किंवा अधिष्ठाता असतील, ऐका तरी थोडं, अधिष्ठाता असतील या खरंच असं काही झालं नाही झालं याची काही पडताळणी केली तुम्ही 3 या नात्याने? नाही आता हे सगळं जे असतं हे प्रिज्युडिस मॅटर आता आहे आणि त्याच्यानंतर चौकशी समिती पण आलेली आहे आणि ह्या चौकशी समिती यांचं ते काम असतं. हां, ज्या वेळेला मला पहिल्यांदा ही माहिती माझ्या सुपरिटेंडेंटने सांगितली त्यावेळेला मी ताबडतोब, सुपरिटेंडेंट हे रुग्णालयाचे प्रमुख असल्याकारणाने मी त्यांना सांगितलं की आपण ताबडतोब याची सविस्तर माहिती घ्यावी आणि मला लेखी स्वरूपात कळवावी. तर त्यांनी ती माहिती मला सविस्तर कळवल्यानंतर मग ही माहिती मी मग माझ्या शासनाला कळवली, कारण मला पहिल्यांदा कालच मला 27 तारखेला ती माहिती समजलेली आहे. So that is the very important point. The reputation of the institute in such a BJ Medical College and Sassoon Hospital, which is one of the biggest institute of a national level. So I should not happen. You are very correct. And as a very honest officer, as a sincere officer, I am here right from 9 o'clock till in the evening 8:30, 9. I am sitting in the dean office. I am moving around the casualty, then other departments. Our superintendent also taking a very pain. Deputy superintendent is there. Our staff is taking care. But even though, unfortunately, such incidents are occurring. प्रकार होत आहे. ललित पाटीलचं प्रकरण असेल, उंदीर जाऊन रुग्ण दगावल्याचं प्रकरण असेल, पण असे अनेक प्रकरण आहेत त्याच्यामुळे ससून रुग्णालयाचं नाव खराब झालं. तर एक डीन, एक अधिष्ठाता म्हणून ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी नाही का? तर तुमचं फेल्युलर नाही काय की सातत्याने अशा घटना होतात? नाही बघा, आता हे मी तुम्हाला तेच सांगितलं की मी याच्या अगोदर सुद्धा मी 16 महिने इथं काम केलं अधिष्ठाता म्हणून. त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये मी नव्हतो इथं. नंतर परत मी अधिष्ठाता म्हणून आलो. मी सकाळी इथं 9 वाजल्यापासून मी संध्याकाळीपर्यंत 9, 9:30, 10 वाजेपर्यंत मी बसून या कॅम्पसमध्ये मी काम करतो. मी कॅज्युअल्टीकडं जातो. माझे बाकीचे अधिकारी पण जातात. हे काय फक्त एकट्या डीनचं काम नाही आहे, बाकी सगळे अधिकारी आहे, ते विभाग प्रमुख आहे, त्यांचीही कामं असतात. ते लक्ष ठेवून असतात. प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी लक्ष ठेवून असतं. आणि परंतु असे इन्सिडेंट्स अनफॉर्च्युनेटली घडत आहेत. नाही मॅडम, बघा हे एखादी इन्स्टिट्यूट चालवणं ही टीमवर्क असतं आणि त्या टीमवर्कनं टीम पद्धतीनंच हे कामं चालतात आणि आम्ही ते काम करतो आहोत. ठीक आहे आता त्याचं आम्हाला दोन मिनिटात बसा. नाही ते साहेब तुम्ही डायव्हर्ट जे आहे तुम्ही डायव्हर्ट करू नका अननेसेसरी. ह्या प्रकरणाचा विचारतात माझी चौकशी झाली का म्हणून विचारतात. ह्या माझी चौकशी झाली का म्हणून चौकशी समिती जी आली होती. आता सांगतो तुमचा प्रश्न काय. माझी कालची चौकशी समिती, माझी चौकशी सगळ्यांनीच झाली. बघा आता कसं आहे की कालची जी चौकशी समिती आहे की ज्याचे अध्यक्ष सापळे मॅडम मुंबईच्या जे रुग्णालयाचे अधिष्ठाता आहेत,
ते डीन ऑफिसच्या बाजूला जे एक चेंबर आहे, अँटी चेंबर ज्याला डीनचं म्हणतात, तिथं त्यांची समिती बसलेली होती आणि तिथं बसून त्याने सकाळपासून ते काम केलेलं आहे. मी माझ्या बाजूचे कार्यालय जे आहे माझं स्वतःचं आहे, तिथं बसून मी माझं काम करत होतो आणि सुप्रिटेंडेंट साहेब सुप्रिटेंडेंटचं काम करत होते. तुमच्याकडे एकूण 1400 शवविच्छेदन अहवाल पेंडिंग आहेत. पैसे घेतल्याशिवाय तुमच्याकडनं अहवाल दिले जात नाही अशा दुष्पाचे आरोप होत आहेत. काय स्पष्टीकरण आहे? आता हे जे माहिती आहे तुमची हे माहिती आहे, ही माझ्याजवळ नाही. मी ती मी माहिती चेक करतो आणि याबद्दल मी कळवेन. नाही, मला वाटत नाही एवढे पेंडिंग आहे. तुमच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्रासाठी सारख्या रांगा लागतात, लोकांना हेलपाटे घालावे लागतात. त्याला कोण कारणीभूत आहे, कोण जबाबदार आहे? आमच्याकडं आता तुम्हाला सांगतो की आमच्याकडं केवळ 300 दिव्यांग प्रमाणपत्र पेंडिंग आहेत. या जिल्ह्यामध्ये इतर पण संस्था आहेत की ज्या दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी त्यांचं प्रमाणपत्र करू शकतात, लिस्टमध्ये आहेत. परंतु 80 ते 90% काम जे आहे ते केवळ ससून हॉस्पिटल दिव्यांग प्रमाणपत्राचं करत आहे. कारण हा सगळा जो लोड आहे प्रमाणपत्राचा तो इतर कोणतंही हॉस्पिटल जिल्ह्यातलं करत नाही, केवळ ससून हॉस्पिटल करतं. आणि म्हणून ससून हॉस्पिटल हे टर्शरी केअर सेंटर आहे. इथं क्रिटिकल पेशंट येतात, क्रिटिकल पेशंटची मॅनेजमेंट असते ती आम्हाला करायची असते. ती सगळं सांभाळून आम्ही परत प्रमाणपत्राचं जे काम करतो. जवळजवळ 67% काम जे आहे प्रमाणपत्राचं जिल्ह्यातलं हे केवळ ससून हॉस्पिटल एकटं करतं. आणि म्हणून पेंडिंग जे आहे 300 पेंडिंग प्रमाणपत्र आहेत आपल्याजवळ. मी मागच्या साधारणतः 15 दिवसापूर्वी आमच्या व्हीसीमध्ये मी ते सांगितलेलं होतं की हे जे पेंडिंग 300 आहेत ते सुद्धा आम्ही अभियानाच्या स्वरूपामध्ये आम्ही ते पेंडिंग काढून टाकतो. तुमच्याकडे दिवसाला 24 सर्वसाधारणपणे दिवसाला 24 मृत्यू होतात, त्याच्याबद्दल काय? आता हे जे आहे ना, ही आजची बातमी आहे. तुमचं 24 मृत्यू ऐका ना. आपली जी माहिती आहे ही आज मी हे टीव्हीवरती हे ऐकलेलं आहे. तर या संबंधामध्ये मी एक कमिटी स्थापन केलेली आहे आणि याचं टोटल अनालिसिस आहे. तुम्हाला मी पुढच्या 2-4 दिवसामध्ये तुम्हाला सगळ्यांना हे जे 24 मृत्यूचे तुम्ही जी बातमी मला सांगता, ही बातमी मी पण टीव्हीवर ते आज ऐकलेली आहे. तर याचं हे 24 डेथचं जे आहे अनालिसिस काय आहे, ही माझी कमिटी मला डिटेल रिपोर्ट देईल. ते रिपोर्ट तुम्हालाही पाहिजे असेल तर मी पाहिला देईन. ऐका, थांबा. आणि दुसरी गोष्ट, अशा प्रकारचे जे 24 डेथचा जो आकडा तुम्ही सांगितला, हाच आकडा मुंबईचं रुग्णालय असेल, जे सारखं असेल, नागपूरचं मोठं रुग्णालय आहे, याच्याशी आपण कम्पेअर बघू, तिथली काय फिगर आहे बघू, पुण्याची काय फिगर आहे बघू, हे पाहता येईल आहे. आणि हे याच्यासाठी मी तुम्हाला ही माहिती लिखित स्वरूपामध्ये मी माध्यमांना देईन. आजच्या 9च्या बातमीपत्रात इथे थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.